हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. आज मी तुम्हाला क्विक तवा पुलाव दाखवणार आहे. अगदी झटपट बनतो. त्यासाठी आपल्याला काही करायचं आहे ते नोट डाऊन करा. इथे मी 2 बटाटे असे तळून घेतलेले आहेत. नंतर थोडा फ्लॉवर जो आहे हा तळून घेतलेला आहे. व्यवस्थित हाय फ्लेमवर फ्लॉवर तळायचा आहे. त्याच तेलामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे. 2 मोठा कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून ते घातलेले आहे फोडणीमध्ये. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, थोडं लालसर करायचं आहे. नंतर त्यामध्ये हळद, नंतर 1 टीस्पून धणा पावडर, नंतर लाल तिखट, थोडंसं आलं लसणाची पेस्ट, ही मी रेडीमेडच वापरली होती. ते छानपैकी परतून झालं की याच्यामध्ये 3 मोठे टोमॅटो मी घालणार आहे कापून. तर व्यवस्थित आपल्याला हेही परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होऊन द्यायचे आहेत. तर इथे मी तांदूळ भिजत ठेवले होते. साधारण असे 3 वाट्या तांदूळ घेतले होते, भिजत ठेवले होते अर्धा तास. तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पट पाणी घालायचं आहे. तर पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडी हळद घातलेली आहे आणि टोमॅटो आपला स्मॅश झालेला आहे व्यवस्थित. तर त्यामध्ये मी आता पावभाजी मसाला घातलेला आहे. तर कुठलाही मी इथे रेडीमेड पावभाजी मसाला घेतलेला आहे, तोच घातला होता आणि तो पण स्मॅशरने मी हा स्मॅश करून घेतलेला आहे. आता आपण तांदूळ जे आहेत ते चेक करूया आणि नंतर याच्यामध्ये मी मटार घातलेले आहेत, तेही परतून घ्यायचं आहे. झाकण लावून शिजवायचं आहे 1-5 मिनटं. हे बघा, आपल्याला 100% तांदूळ जो आहे हा कुक करायचा आहे. तर आपले मटार पण थोडेसे शिजलेले आहेत. तर आपल्याला यामध्ये फ्लॉवर आणि तळलेला बटाटा घालायचा आहे. छान त्याला मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हा 100% कुक झालेला राईस जो आहे तो घालायचा आहे. तर हे बघा, असं मी घातलेलं आहे. तर थोडं पातेलं थोडं लहान झालं माझं कढई, म्हणून मी एक मोठा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये परतून हे काढून घेतलेलं आहे. हे बघा, तो खूप टेस्टी लागतो आणि खूप झटपट होतो हा राईस. आणि तुम्हाला हवे असेल, आवडत असेल तर शिमला मिरची पण घालू शकता, पण मी इथे स्किप केली आहे कारण मला आवडत नाही. आणि तुम्ही थोडंसं लाल तिखटही अजून घालू शकता, पण मी थोडं कमी स्पायसी केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा तवा पुलाव रेडी आहे. होप तुम्हाला आवडला असेल.